विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आपण काल घटक 3 वैचारिक लेखन संकल्पना आणि प्रकार या घटकाचा थोडक्यात आढावा आज आपण पाहू। काल तुम्हाला मी जे मुद्दे सांगितले होते त्या मुद्द्यांचा थोडासा आपण सुरुवात त्याच्याने करू आणि मग आपण त्या ह्याच्याकडे वळू। लेखनाचे प्रकार आपण बघितले, वैचारिक लेखन आणि ललित लेखन। ललित लेखनामध्ये आपण बघितलं की वैचारिक लेखनाचा जो महत्त्वाचा मुद्दा होता तो मुद्दा आणि त्याच्यातून जो उच्चारण आणि श्रवण ही जी दोन व्यक्तींचे एक ऐकणारा आणि एक बोलणारा असे जे दोन भाग असतात त्याच्यामधून वैचारिक लेखनाची खरी सुरुवात होते। विचार प्रगटीकरण, खंडन मंडन, त्यानंतर विचारांचा जो भाग होता त्याच्यामध्ये आपण वर्तमानपत्रातून अग्रलेखाविषयीची माहिती घेतली। हा प्रत्यक्ष अग्रलेख आज तुम्हाला मी पेपरमध्ये कोणत्या पानावर आणि कसा असतो याबद्दलही काल मी जे बोलली त्याबद्दल आपण माहिती बघा मित्रांनो, या वृत्तपत्रामध्ये तुम्हाला हा लंबा असा एक भाग दिसतो आहे। हे जो सगळ्यात चौथ्या किंवा तिसऱ्या पानावरती महाराष्ट्र टाइम्स हा वृत्तपत्र, या वृत्तपत्रामध्ये तेलही गेले आणि इथपासून तो सरळ हा भाग इथे संपतो आहे माल्यार्पणाच्या दिशेने। तर तेलही गेले आणि इतका जो इथपर्यंतचा भाग आहे तो भाग म्हणजे अग्रलेख। याच अग्रलेखामध्ये अजून हा भाग इथपर्यंत येऊ शकतो, पण या वृत्तपत्रामध्ये दोन छोटे छोटे अग्रलेख संपादकाने संपादित केलेले आपल्याला दिसून येतात। त्यानंतर इकडचे जे हा वृत्तपत्राचा निसर्ग विरुद्ध मानव किंवा हा जो भाग, या वृत्तपत्रामध्ये या दोन भागांना स्फुटलेख असं म्हटलं जातं। त्यामुळे आपण या अग्रलेखाचा विस्तृत असे जे मुद्दे होते ते मुद्दे कालच्या तासिकेला आपण बघितले। त्या अग्रलेखाच्या निमित्ताने आपण काल बघितलं की जीवन जागृती आणि उद्बोधन अशा प्रकारच्या प्रेरणा आपल्याला त्यातून मिळालेल्या आहे आणि या प्रेरणा घेऊनच अग्रलेखाची गुणवैशिष्ट्ये देखील काल आपण विशद केली। सगळ्यात महत्त्वाचा भाग या आज आपण जो याच्यातून बघायचा आहे की हा म्हणजे हा स्फुटलेख। या वृत्तपत्रामध्ये आपल्याला हे जे दोन स्फुटलेख दिसतात, या स्फुटलेखाचं जे वैशिष्ट्य किंवा जे स्वरूप आहे ते आपण आजच्या तासिकेला विशद करणार आहोत। या स्फुटलेखनामध्ये एखाद्या विषयाच्या विविध पैलूंचे दर्शन आपल्याला व्यवस्थितपणे होते। उदाहरणार्थ या वृत्तपत्रामध्ये आलेलं निसर्ग विरुद्ध मानव हा जो मुद्दा आहे त्या मुद्द्याचं त्यांनी विश्लेषण केलेलं आहे। प्रसंगी इथे आपल्याला चित्राद्वारे सुद्धा त्याचं वर्णन लेखकाने केलेलं आहे असं दिसून येतं। त्याचबरोबर विषय मर्यादित शब्दामध्ये स्पष्ट करणे। विषय आहे निसर्ग विरुद्ध मानव आणि निसर्ग विरुद्ध मानव या विषयाचं प्रतिपादन करत असताना अतिशय मर्यादित शब्दामध्ये लेखकाला जे काय सांगायचं होतं ते त्यांनी एवढ्याच भागामध्ये त्याला जो स्पेस दिला होता त्या स्पेसमध्ये त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आपल्याला दिसून येतं। तिसरा मुद्दा आहे सूत्ररूपाने आणि संक्षेपाने केलेले लेखन। सूत्ररूप किंवा संक्षेपाने केलेलं जे लेखन आहे ते लेखन आपल्याला या लेखातून केलेलं दिसतं। असं प्रत्येकाच त्या लेखाचा अभ्यास किंवा विचार केल्यानंतर आपल्याला तो भाग दिसून येतो। वैचारिक साधेपणा यामध्ये असतो, वैचारिक गांभीर्याचा अभाव या ठिकाणी असतो आणि मौलिक विचार सूचनांचं पालन केलेलं असतं। अशा प्रकारचे हे 3 मुद्दे देखील या स्फुटलेखनामध्ये अत्यंत प्रभावी असे असतात। त्यानंतर हा जो विषय आहे तो विषय आपल्याला स्फुटलेखनाचा आपण जो बघितला की निसर्ग विरुद्ध मानव, याच पद्धतीने अजून काही विषय आहे ते विषय मी आपणासमोर नमूद करते। ते विषय म्हणजे शाळा प्रदेशाची समस्या। आज कोरोना व्हायरसचा आपल्याला जो प्रादुर्भाव सगळीकडे होतोय त्याच्या अनुषंगानेच या लेखामध्ये आपल्याला तो विषय नमूद केलेला दिसून येतो। त्याचप्रमाणे अजून काही विषय असे आहेत जे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले आहेत। मातृभाषेतून शिक्षण, अध्यापनाच्या माध्यमाचा प्रश्न, पाणी टंचाई, पावसाळ्यातील
पाण्याचे जे माध्यम आहे किंवा पाणी टंचाई असते त्या टंचाईच्या विरोधामध्ये केलेले समाजातील लोकांनी साथीचे रोग आणि त्याचप्रमाणे सगळ्यात सोपा पावसाळा आणि आपलं आरोग्य अशा काही विषयांवरती स्फुटलेख लिहिले जातात. ते अनेक त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्याला समजतात किंवा जाणवतात. या संपूर्ण घटकाचा विचार करत असताना आपण या लेखामध्ये किंवा या घटकामध्ये जे मुद्दे बघितले त्या मुद्द्यांना अनुषंगूनच तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये स्वयंस्फूर्त प्रश्न दिलेले आहेत. स्वयं अध्ययनासाठी असलेले ते प्रश्न तुम्ही या घटकाचा विचार करून सोडवा आणि त्या प्रश्नांची उत्तरे तयार करण्याचा शोधण्याचा प्रयत्न करा. आज आपण त्यानंतर चौथा घटक बघणार आहोत. या चौथ्या घटकाचं शीर्षक आहे ललित साहित्य स्वरूप आणि प्रकार. आता मित्रांनो, ललित साहित्य म्हणजे नेमकं काय? तर ललित साहित्याचा भाषेचा सर्जनशील वापर ललित साहित्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये होत असतो. साहित्यिक हा ललित साहित्याचा जो अभ्यासक असतो तो अभ्यासक साहित्याचा विचार करत असताना एकदम ललित साहित्याकडे जो वळतो तो त्याच्या वैचारिकतेतूनच, आणि म्हणूनच साहित्याची निर्मिती, आस्वाद, आकलन आणि मूल्यमापन हे भाषेद्वारा तो करीत असतो. भाषेतून त्याला आनंद निर्मिती द्यायची असते ती वाचकांना, आणि वाचकाला आनंद निर्मिती देत असताना त्यासोबतच सौंदर्य निर्मिती करणे किंवा सौंदर्य निर्मितीचा आस्वाद तिथपर्यंत पोहोचवणे हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं असं कार्य तो करतो. संस्कृत साहित्यकार लेखकाच्या सर्जनशीलतेच्या किंवा क्षमतेचा किंवा कार्यत्री प्रतिभा ज्याला म्हणतात ती प्रतिभा ही कवीमध्ये किंवा लेखकामध्ये असते. या कवी किंवा लेखकाला किंवा वाचकाच्या क्षमतेला पण भावयत्री प्रतिभा असं म्हणतात. म्हणजे कार्ययत्री ही साहित्यकाच्या दृष्टिकोनातून आणि भावयत्री ही वाचकांच्या दृष्टिकोनातून. म्हणूनच प्रतिभा ही दोन्हीकडे असते, पण साहित्यिकाच्या प्रतिभेला, साहित्यिकांच्या प्रतिभेला भावयत्री नाही म्हणत तर कार्ययत्री म्हणतात, आणि लेखकाच्या वाचकांच्या याला प्रतिभेला भावयत्री प्रतिभा म्हणतात. नेमका ललित साहित्याचा स्वरूप आणि प्रकार बघत असताना सुरुवातीला ललित साहित्याची व्याख्या केली आहे. म्हणजेच ललित साहित्य हे सौंदर्य आणि साहित्य या दोन अर्थाचा एकत्रीकरण म्हणजे साहित्य तत्वाशी निगडीत असा शब्द आहे. शब्द आणि अर्थ यांच्यातील साहित्य तत्व म्हणजे साहित्य. साहित्य लेखक हे शब्दांची आणि वाक्याची व्यवहार भाषेपेक्षा सौंदर्यपूर्ण अशी नवी जुळणी करत असतो, आणि म्हणूनच अनुभव घटकामध्ये नवे सौंदर्यपूर्ण संबंध प्रस्थापित करतो तेव्हा त्या रचनेतून साहित्य जन्माला येत असते. साहित्याचा आणखी काही व्याख्या करण्यात आलेल्या आहेत. या साहित्याच्या व्याख्या आपण या ठिकाणी ललित साहित्यामध्ये आपल्याला साहित्याच्या काही व्याख्या सर्वप्रथम पाहायच्या आहेत. ललित साहित्याची व्याख्या करत असताना सुरुवातीला म्हटलेलं आहे की रसात्मक अनुभव म्हणजे साहित्य. आपल्याला माहिती आहे की मराठीमध्ये 9 रस आहे, आणि या 9 रसांच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी ते रस उत्पत्ती होते त्या रसाचा अनुभव जो प्रेक्षकांना किंवा वाचकांना दिला जातो त्यातून साहित्याची निर्मिती होत असते. आणि म्हणून ललित साहित्याची व्याख्या करत असताना रसात्मक अनुभव म्हणजे साहित्य अशी पहिली व्याख्या केलेली आहे. दुसरी व्याख्या आहे भाव अलंकारिक शब्दरचना म्हणजे साहित्य. मराठीमध्ये शब्द अलंकार, अर्थालंकार असे जे अलंकाराचे प्रकार आहेत, या अलंकाराच्या प्रकारातून साहित्याची व्याख्या करण्यात आलेली आहे. आणि तिसरी व्याख्या केली आहे शब्दांची वैशिष्ट्यपूर्ण जुळणी म्हणजे साहित्य. शब्दांचा जुळणी करणे हा तर साहित्यकांचा एक प्रकारचा त्यांना प्रतिभाशक्ती असल्यामुळे ते खेळ असतो, आणि त्या खेळातूनच आपल्याला शब्दांची अर्थपूर्ण जुळणी करताना साहित्यिक दिसतो. मग गोष्ट असो, कथा असो, कादंबरी लेखन असो, कोणत्याही साहित्य प्रकारामध्ये लेखन करत असताना तो लेखक हा त्या साहित्य प्रकाराची किंवा शब्दांची जुळवाजुळवी करूनच आपलं वैशिष्ट्यपूर्ण असं लेखन सादर करीत असतो.
त्यानंतर आपण बघणार आहोत साहित्याचे प्रकार. पहिला प्रकार आहे गोष्ट, कथात्मक साहित्य, गद्यस्वरूपीय साहित्य. त्यामध्ये गोष्ट, कथा, कादंबरी आणि आत्मकथा अशा प्रकारचे 4 स्वरूपातून साहित्य लिहत असतो आणि त्या साहित्यातून आपल्याला हा पहिला साहित्य प्रकार अस्तित्वात आलेला दिसून येतो. मग ती गोष्ट किंवा कथा, लहानपणापासून आपण गोष्ट ऐकतो, कथा ऐकतो, वेगवेगळ्या छोट्या छोट्या कथा आज आपण लहान मुलांना ऐकवतो. त्यानंतर कादंबरीचं वाचन केलं जातं आणि आत्मकथा म्हणजेच त्या लेखकाने स्वतः लिहिलेलं जे आत्मचिंतन असतं त्या सगळ्या स्वरूपाला गद्य स्वरूपीय कथा असं किंवा साहित्य असं म्हटलं जातं. दुसरा साहित्याचा प्रकार आहे कविता. भावाभिव्यक्ती करणारा हा साहित्य प्रकार आहे. प्रत्येक व्यक्ती ही संवेदनशील असते आणि म्हणूनच प्रत्येकाची संवेदनशील वृत्ती ही जी वेगवेगळी वृत्ती असते त्या वेगवेगळ्या वृत्तीतून कविता हा काव्यप्रकाराचा जन्म झालेला आहे. जो कवी असतो त्या कवीला आपल्या सगळ्या या अनुषंगाने प्रत्येक प्रेम कविता, सामाजिक कविता, राष्ट्रीय कविता, स्थल वर्णनात्मक कविता असे जे कवितेचे अनेक प्रकार आहेत त्या काव्य प्रकारातून कवी आपल्याला कविता लेखन करताना दिसून येतो. तिसरा आहे नाटक. संवादपर असा हा साहित्य प्रकार आहे. नाटकाबद्दल बोलायचं झालं तर जो नाट्यशास्त्र हा जो 5वा वेद मानला गेला आहे या वेदाचा उल्लेख अनेक नाटककारांनी किंवा भरतमुनी हा जो पहिला नाट्यशास्त्रज्ञ होता त्या नाट्यशास्त्रज्ञांनी याचा उल्लेख करून ठेवलेला आहे आणि म्हणूनच नाटक हा गद्य स्वरूपीय असा संवादपर असा अत्यंत महत्त्वाचा तिसरा साहित्य प्रकार मानला गेला आहे. त्यानंतर चौथा आहे ज्याचा आपण वैचारिक निबंध अंतर्गत केलेलाच आहे तो म्हणजे निबंध. वैचारिक भावना अनुभूती देणारा असा हा साहित्य प्रकार आहे आणि या अशा साहित्य प्रकारातून आपल्याला जे काही साहित्यिक लिहितो ते प्रेक्षकांपर्यंत, वाचकांपर्यंत त्याच्या हृदयातल्या ज्या संवेदना आहे त्या देण्याचा तो प्रयत्न करीत असतो. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा या घटकामध्ये आहे तो म्हणजे ललित साहित्याचे प्रकार. आपण हे जे साहित्याचे 4 प्रकार पाहिले त्यामध्ये ललित साहित्याचे प्रकार वर्णन करत असताना पहिला घटक सांगितलेला आहे म्हणजे गोष्ट. गोष्ट ही लोककथेच्या माध्यमातून अनेक गोष्टी आपल्याला अस्तित्वात आलेल्या दिसून येतात. लहानपणी आपल्याला आजीबाईच्या गोष्टी सांगितल्या गेल्या. पंचतंत्रातल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी पण आपण ऐकत आलो आहोत आणि या अशा छोट्या छोट्या गोष्टींच्या अनुभवातून आपण या मुलांना जे सगळं ऐकवतो त्याला गोष्ट, त्याच्यामध्ये परिकथा, रूपक कथा, दृष्टांत कथा, बोधकथा अशा या गोष्टींचा समावेश केला जातो. त्यानंतर दंतकथा किंवा अद्भुत कथा किंवा छोट्या मुलांना सांगितलेल्या एका कासवाची गोष्ट ही झाली त्याच्यातल्या प्राण्यांची कथा. तर अशा अनेक स्वरूपाच्या कथा लहानपणापासूनच गोष्टीच्या रूपाने जन्माला आलेल्या आपण बघतो. दुसरा प्रकार आहे लोककथा. लोककथेची व्याख्या सांगताना असं म्हटलं आहे की मौलिक परंपरेने चालत आलेली ही लोककथा आहे. परंपरा म्हटलं की रूढी, परंपरा, प्रथा आपण जे समाजामध्ये अस्तित्वात असते त्या प्रथा त्यांना प्रगट करण्यासाठी लेखक याचा आधार घेतो त्याला लोककथा असं म्हटलं जाते आणि अशी ही लेखकाकडून प्रगट केली जाणारी कथा म्हणजेच लोककथा होय. या लोककथेची काही वैशिष्ट्ये नमूद केलेली आहे. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे लोकशिक्षणाचं कार्य. लोककथेद्वारे लोकशिक्षणाचं कार्य केलं जातं. प्रत्येकाला शाळेत जायला मिळतं किंवा आज जरी अशा प्रकारचं तरी जुन्या काळामध्ये प्रत्येक व्यक्ती शाळेत जाऊ शकत नव्हता आणि म्हणून लोककथेच्या माध्यमातून ज्या रूढी परंपरा समाजामध्ये रुजल्या त्या समाजातल्या रूढी परंपरेच्या अनुषंगाने लोकशिक्षणाचं कार्य अतिशय महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य हे लोककथेचं सांगितलं गेलं आहे. मनोरंजन आणि उद्बोधन करणे हे दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य लोककथेचं आहे. लोककथेमध्ये अशा प्रकारे जी लोककथा सांगितली जाते त्या लोककथेतून मनोरंजन होत असतं आणि नुसतंच मनोरंजन करणं नाही तर त्यासोबतच उद्बोधन
सुद्धा केलं जातं. काहीतरी उद्बोधन करणे हा सुद्धा लोककथेच्या मागचा एक महत्त्वाचा दृष्टिक्षेप आहे. त्यानंतर लेखक हा अनामिक असतो. हे अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य. अनामिक म्हणजेच तो लेखक कोण आहे हे आजपर्यंतही कुणालाच माहिती नाही. परिकथा कोणी लिहिल्या, दंतकथा कोणी लिहिल्या, दृष्टांत कथा कोणी लिहिल्या, या सगळ्यांचा जर आपण विचार केला, त्याच्या मुळामध्ये जाऊन जर आपण त्या गोष्टी बघितल्या तर आपल्याला असं दिसून येतं की या परिकथेचा किंवा दृष्टांत कथेचा, लोककथेचा लेखकच अनामिक आहे. त्या लेखकाचं नाव आपण अद्यापही कुणाला सांगू शकलेलो नाही आणि म्हणून हे त्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य ठरलेलं आहे. भाषा आणि संस्कृतीचे प्रातिनिधिक अंग हे पण एक लोककथेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. भाषा प्रत्येक परंपरा लोककथेच्या अनुषंगाने जी असते ती कथा आपण जेव्हा सांगतो तेव्हा त्या कथेतून त्या समाजाची रूपक किंवा ती बोलीभाषा असते, ती बोलीभाषा आपल्याला झाडी बोली आहे, पट्टीच बोली आहे किंवा अशा वराडी बोली आहे, खानदेशी आहे, या सगळ्या भाषेतून किंवा या बोलीभाषेतून लोककथा ज्या उद्धृत झाल्या त्या लोककथा ती भाषा एक वैशिष्ट्यपूर्ण असं अंग ठरलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य की ही अतिशय प्राचीन अशी परंपरा मानली गेली आहे. लोककथा या आजच्या काळात अस्तित्वात नाही तर त्या प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या आपल्याला दिसून येतात. तिसरा प्रकार आहे दृष्टांत कथा. आपल्या कथनाला बळकटी देण्यासाठी किंवा सांगितले पण समर्पक आणि यथोचित अशी उदाहरणे देऊन जे सगळं प्रभावीपणे मांडलं जातं त्याला दृष्टांत कथा असं म्हटलं जातं. सगळ्यात चांगलं उदाहरण जर या संदर्भात द्यायचं असेल तर यामध्ये महानुभाव पंथ जो 13व्या शतकामध्ये हा पंथ उदयास आला होता, त्या महानुभाव पंथातले जे गोविंद प्रभू होते त्या गोविंद प्रभूंनी लिहिलेल्या ज्या दृष्टांत कथा आहे त्या अतिशय मौलिक अशा कथा आहे. आजही ज्या रेग्युलर जे काही विद्यापीठं आहेत त्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामधून त्यांच्या दृष्टांत कथा या अभ्यासक्रमामध्ये ठेवलेल्या आहेत. अशा या दृष्टांत कथेचा विचार ललित साहित्यामध्ये केला जातो. तिसरा आहे रूपक कथा. रूपक कथेचं वैशिष्ट्य सांगताना म्हटलेलं आहे की या रूपक कथेचा आकार लहान असतो. रूपक कथा ही आकाराने लहान असते आणि म्हणूनच त्यामध्ये आशय परिपूर्णता ही जरी मोठी असली तरी त्याचा आकार मात्र त्या व्यापक प्रमाणामध्ये नसतो तर ती आकाराने लहानच असते. आणि दुसरं त्याच्यातलं वैशिष्ट्य सूचकता आणि कल्पकता किंवा मार्मिकता. रूपक आहे, रूपकाच्या माध्यमातून एखादा आशय तुमच्यापर्यंत व्यक्त होतो आणि म्हणूनच त्यामध्ये सूचकता असते, कल्पकता असते आणि मार्मिकता हे तीनही वैशिष्ट्ये एकत्रितरित्या गुंफलेली असतात. महान जीवनसत्व चिमुकल्या कथेतून व्यक्त करण्याची हातोटी रूपक कथेमध्ये असते. छोटीशी कथा असते पण त्याच्यामध्ये जे तत्व आहे ते तत्व महान असं असतं. काहीतरी छोट्यातून मोठं असं सांगण्याचा प्रयत्न केला गेला असतो आणि जीवनाचं हे जे सार आहे हे सार त्या रूपक कथेतून लेखक व्यक्त करीत असतो. मनोरंजनाबरोबरच या लोकांचा किंवा लेखकाचा विचार आणि भावना यांचेही प्रबोधन या रूपक कथेतून होत असते. आणि म्हणूनच या सर्व वैशिष्ट्यांना अनुषंगून रूपक कथेची काही व्याख्या किंवा त्याच्याबद्दल असं म्हटलं जातं की इसापच्या नीतिकथांना रूपक कथा असं म्हणतात. इसाप नीती हे लहान मुलांना सांगितलेल्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या छोट्या गोष्टींच्या खाली त्याच्यातलं रूपक दिलेलं असतं की या रूपकातून आपल्याला सांगायचं आहे. त्या मौलिक परंपरेत चालत आलेल्या आहेत आणि यावरूनच एखादे महान जीवनसत्व चिमुकल्या किंवा एखाद्या लहानग्या कथेतून रूपकात्मक पद्धतीने जो सांगितलं जातं त्याला रूपक कथा असं म्हणतात. ही रूपक कथेची व्याख्या केली गेली आहे. या आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये वि. स. खांडेकर यांची 2 मेघ ही रूपक कथा आहे. ती रूपक कथा पाठ्यपुस्तकातली तुम्ही वाचून त्याच्यानंतर जे स्वयंअध्ययनासाठी प्रश्न आहेत ती प्रश्न तुम्हाला सोडवायची आहे. त्यानंतरचा साहित्याचा एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे लघुकथा. आता रूपक कथा हेही लहान असते आणि लघुकथा, मग रूपक कथा आणि लघुकथा याच्यातलाही फरक आपल्या लक्षात आला पाहिजे.
तो फरक असा आहे की कथेमध्ये कुठलं तरी याचं एक रूपक दिलेलं असतं आणि ते रूपकाच्या माध्यमातून एक महान तत्त्व सांगितलं जातं. तर लघुकथेमध्ये या कथेचं रूपच लघु असतं. मोजकी पात्र असतात, बोलणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्याही मोजक्या असतात आणि प्रसंगसुद्धा मोजकेच असतात. असं थोडं छोटं नेटनेटकं मोजकं असं या कथेचं स्वरूप असतं आणि एकंदरीतच जीवनाचं अंशदर्शन ज्यातून केलं जातं त्याला लघुकथा असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच कथा किंवा हा कथन प्रकार साहित्य प्रकार आहे. कथा हा असा कथन करणं हा जो आपण भाग पाहतो, कथाकथन हा शब्द जो ऐकतो तो या कथेच्या माध्यमातूनच आलेला आहे. अशा या कथेचे काही घटक पुढे दिलेले आहेत. या घटकांचा विचार करत असताना आपल्याला म्हणता येईल की कल्पित माणसे, निसर्ग आणि घटक ही पात्रांना अनुषंगून असली पाहिजे. त्यामध्ये पहिलं आहे कथानक. कथेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं कथानक. जी कथा सांगितली जाते त्या कथेच्या माध्यमातून आशय म्हणजेच त्याचं कथानक काय आहे, कोणत्या आशयाचा किंवा कोणत्या विषयाला अनुषंगून ते कथानक केलेलं आहे हा विचार त्याच्यामध्ये असतो. त्यानंतर त्या कथानकामध्ये असलेलं पात्र कोणकोणती आहेत, ही पात्र सजीव आहेत, निर्जीव आहेत, निसर्गातल्या ज्या अमूल्य अशा गोष्टी आहेत त्यांनासुद्धा काही साहित्यिक हे पात्रांच्या अनुषंगाने त्याच्यात नमूद करतात आणि म्हणून निसर्गाचे किंवा सजीव आणि निर्जीव अशा पात्रांची निर्मितीसुद्धा कथेमध्ये होत असते. त्यानंतर आहे कथेचा तिसरा महत्त्वाचा घटक निवेदन. कथाकार जेव्हा कथा लिहित असतो तो कथाकार निवेदन करत असताना 3 प्रकाराने निवेदन करत असतो. ही कथा जेव्हा लिहिली जाते तेव्हा त्या कथेमध्ये तो मी म्हणजे तो स्वतः लेखक सांगतो आहे. त्यानंतर तो कोणाच्या माध्यमातून तरी त्याच्यात सांगतो आहे आणि तिसरं म्हणजे तो कोणाच्या संदर्भात तरी सांगतो आहे. अशा 3 पद्धतीने हा कथाकार लेखन करत असतो. त्याला काय म्हणतात, निवेदन करण्याची शैली असं म्हणतात. प्रत्येक लेखकाची निवेदन करण्याची शैली वेगवेगळी असते. चौथा प्रकार आहे कथेतील वातावरण. अतिशय महत्त्वाचं कथेचं वैशिष्ट्य म्हणजे कथेचं वातावरण. ग्रामीण आहे, शहरी आहे, नागरी आहे, एखाद्या परिस्थितीला अनुषंगून ते वातावरण आहे, कौटुंबिक आहे, सामाजिक आहे, राजकीय आहे, शैक्षणिक आहे, वेगवेगळ्या पद्धतीच्या याच्यातून वातावरणातून कथा उद्धृत होऊ शकतो. ती कथा कशी लिहायची, कोणत्या वातावरणातून ती निर्माण झालेली आहे या सगळ्याचा विचार त्या कथेमध्ये कथाकार करतो. त्यानंतर महत्त्वाचं वैशिष्ट्य पुन्हा कथेचं आहे ती म्हणजे भाषा. साहित्यिक किंवा तो जो लेखक आहे तो लेखक जी कथा लिहित असतो ती कथा त्या भाषेचा त्याच्यावरती प्रचंड असा प्रभाव असतो. त्याच्या व्यक्तिमत्वावर प्रचंड भाषेचा प्रभाव असल्यामुळे त्या लेखकाची भाषा किंवा तो लेखकच जणू त्या कथेतून बोलत असतो आणि म्हणून त्याची जी ती अभिव्यक्ती असते ती अभिव्यक्ती ही अतिशय मौलिक अशी असते. भाषेचा प्रभाव हा कथेच्या माध्यमातून जबरदस्त असा वाचकावर परिणाम करणारा ठरत असतो. भाषाच जर समजली नाही तर त्या कथेचाही वाचकावरती पाहिजे तेवढा परिणाम होऊ शकत नाही आणि म्हणून भाषेचा विचार, भाषा ही त्या कथेतील अत्यंत महत्त्वाचा असा मौलिक असा घटक आहे. त्यानंतर लेखकाची जीवनदृष्टी हा सुद्धा कथा लेखकाचा दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे. कारण कथाकार त्या कथेकडे आपल्या जीवनाच्या दृष्टिकोनातून कोणत्या दृष्टी पाहतो आहे, कसा बघतो आहे, त्याच्या जीवनाकडे त्याची दृष्टी पाहण्याची कशी आहे हे सगळं त्या कथेमध्ये तो मांडत असतो आणि म्हणूनच ती कथा जर कौटुंबिक असेल तर त्या कौटुंबिक जीवनाकडे त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे आपोआपच त्या भाषेतून, त्या वातावरणातून, त्या प्रसंग चित्रणातून येतच जातं आणि म्हणूनच ही जी सगळी नमूद केलेली वैशिष्ट्ये आहे ही वैशिष्ट्ये कथा या साहित्य प्रकारामध्ये आलेली वैशिष्ट्ये किंवा नमूद केलेली वैशिष्ट्ये असं म्हणता येतं. कथा हा जो साहित्य प्रकार आहे हा साहित्य प्रकार लोककथा आणि पुराणकथा यातून अवतरलेला आहे असं म्हटलं जातं. कथा या वातावरणातून
निर्माण होत असते आणि म्हणून कथा ज्या वातावरणातून निर्माण होते ती लोककथा असेल किंवा पौराणिक कथा असेल, म्हणून याची सुद्धा वेगळी अशी वैशिष्ट्ये सांगितलेली आहे. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे घटनांचा प्रवाह. आपल्याला माहिती आहे पौराणिक कथा जर आपण घेतली, रामायण आणि महाभारत याचं उदाहरण आपण बघतो. रामायणामध्ये ज्या घटना प्रसंग घडत गेले त्या घटना आणि प्रसंगाच्या अनुषंगानेच ती कथा लिहिलेली आहे. रामायणामध्ये त्याचा पहिल्यांदा रामाचा जन्म दाखवला, जन्मानंतर एकदम त्याचं बालपण, त्याच्यानंतर त्याला झालेला वनवास किंवा त्याचं जे मोठं झाल्यानंतर त्याला काही वनवासात जे पाठवलं, वनवासामध्ये गेल्यानंतर त्याचं जे चित्रण रामायणामध्ये केलं गेलेलं आहे की तिथे त्याला जे अनेक घटक मिळतात, जे अनेक मित्र सवंगडी त्याच्या आयुष्यामध्ये येतात, हे क्रमाक्रमाने येत गेलेले आहे. आणि म्हणूनच ह्या ज्या घटनाक्रम आहे या घटनाक्रमाला जसं महत्त्व पौराणिक कथेमध्ये दिलं गेलं आहे त्याच घटना आहे. कारण ही पौराणिक कथा आधी घडून गेलेली आहे आणि नंतर कुठे लेखक त्या घटनाक्रमांचं पुन्हा कथेतून वर्णन करतो आहे. म्हणून तो घटनाक्रम लेखकाला तसाच्या तसा ठेवून त्या घटनाक्रमातून त्याचं वर्णन करत जावं लागतं. दुसरा महत्त्वाचा घटक आहे घटनेची निवड. घटनांची निवड करत असताना लेखकाला अतिशय महत्त्वाचं आहे की तो त्या घटनांची निवड कोणत्या पद्धतीने करतो आहे. त्याला जर फ्लॅशबॅक पद्धतीने ते सगळं दाखवायचं असेल तर ही फ्लॅशबॅक पद्धती त्याला अगोदर निवेदन करावं आणि मग वाचकाला किंवा श्रोत्यांना किंवा बघणाऱ्याला ती फ्लॅशबॅक पद्धती आहे हे कळतं. त्याला आधीचं काय आहे, भूतकाळ जो आहे तो भूतकाळ पहिल्यांदा उद्धृत करतो आणि त्याच्यानंतर त्याला चालू वर्तमान काळामध्ये जे काही सांगायचं आहे ते तो सांगत जातो. त्यानंतर निवेदकाला सुद्धा या महत्त्वाची पौराणिक कथेमध्ये महत्त्व असतं. कारण घटना घडून गेली असल्यामुळे आणि निवेदक हा वर्तमानकालीन असल्यामुळे हा निवेदक कसा आहे हे त्या घटनेतून आपल्याला कळत असतं. त्या निवेदकाच्या शैलीतून ती घटना कोणत्या काळातली आहे, कोणत्या परिस्थितीतली आहे, वातावरण काय आहे, पात्र काय आहे, हे सगळंच्या सगळं निवेदक कथन करतो आणि त्या निवेदकाच्या कथनातून आपल्याला या सगळ्या गोष्टी माहीत होत जातात. आरंभ, मध्य आणि अंत असे 3 अतिशय महत्त्वाचे भाग या पौराणिक कथेमध्ये सुद्धा असतात. हे आपण रामायणात आणि महाभारतामध्ये बघतच आलेलो आहोत. निसर्गक्रमाने घडणाऱ्या प्रत्यक्ष घटना निवेदकाने त्याचे सौंदर्यपूर्ण रीतीने केलेले जे काम आहे त्याच्यातून आपल्याला त्या घडून गेलेल्या किंवा विशिष्ट अशा संगतीने गुंफल्या गेलेल्या घटना मालिकेचे कथन कथात्मक अशा साहित्यामध्ये करता येतो. आणि अशा प्रकारचं जे कथात्मक साहित्य आहे ते कथात्मक साहित्य त्या साहित्यकाला अशा आपल्या या पाठ्यपुस्तकामध्ये अण्णाभाऊ साठे यांनी राम रावण युद्ध या युद्धाचं अतिशय सुंदर असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. ते प्रत्यक्ष तुम्ही अनुभवा, त्याचं वाचन करा आणि मग या सगळ्या आज बघितलेल्या या वैशिष्ट्यांवरती तुम्हाला लक्षात येईल की ही जी वैशिष्ट्ये आपण आत्ता अभ्यासली ती वैशिष्ट्ये प्रत्यक्ष राम रावणाचे युद्ध तो प्रसंग जो आहे त्या प्रसंगातून की कसं त्याला रावणाने सीतेला पळवून नेल्यानंतरचा तो घटनाक्रम आणि तिथपासून युद्धामध्ये रावण जेव्हा मारला जातो तेव्हा त्याचा दाखवलेला जो सगळा घटनाक्रम तिथपर्यंतचा जो सगळा घटनाक्रम त्या निवेदकाने कशा प्रकारे चित्रित केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या पाठ्यपुस्तकातला जो आहे त्या पाठ्यपुस्तकातल्या मुद्द्यावर किंवा या घटकातल्या मुद्द्यावरचा आहे की आत्मकथन हा अत्यंत वेगळा असा भाग आहे. आत्मकथन हे आत्मचरित्राहून वेगळं असा एक भाग किंवा एक प्रकार आहे. जेव्हा लेखक स्वतः आपल्या विषयी कथन करत असतो, आपल्या आयुष्याची माहिती तो देत असतो, तेव्हा त्याला आत्मकथन असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच स्वतःच्या जीवनातल्या घटना, भेटलेल्या व्यक्ती, त्याच्यातून लेखकाने स्वतः घेतलेले अनुभव आणि आपल्या भावना त्यांचे स्वतः केलेले जे कथन असते याला आत्मकथन असं म्हणतात. ही झाली आत्मकथन या साहित्य प्रकाराची अतिशय मौलिक अशी व्याख्या.
स्वतःला अभिव्यक्त करण्याच्या ओढीतून हा प्रकार जन्माला आलेला आहे. या सगळ्या याच्यातून वैशिष्ट्यातून हे सिद्ध होतं. आणि म्हणूनच आत्मकथन या साहित्य प्रकाराचे वैशिष्ट्य सांगताना म्हटलं गेलं आहे की पहिलं वैशिष्ट्य सत्यकथन. आपल्या स्वतःच्या जीवनातील आलेले अनुभवच तो लेखक प्रगट करत असल्यामुळे त्याला असत्य बोलताच येत नाही. किंबहुना असत्य हा या साहित्य प्रकाराचा कुठलाही भागच असत नाही. त्याला सत्यकथन करावं लागतं. कारण असं म्हटलं जातं की एकासाठी 10 खोटे बोलावे लागतात. त्याप्रमाणे जर तो खोटंच बोलत राहिला किंवा एखादं खोटं बोलण्याचा जरी त्यांनी प्रयत्न केला तर त्याच्या या आत्मकथनामध्ये अडसर निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून या साहित्य प्रकाराचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे सत्यकथन. दुसरं वैशिष्ट्य आहे वास्तवदर्शीपणा. जे वास्तव तो अनुभवतो आहे, जे वास्तव त्याने अनुभवलेलं आहे त्या वास्तवाचं दर्शन करणं, घडवणं हे त्याचं अतिशय महत्त्वाचं कार्य आहे. आणि म्हणूनच वास्तवदर्शीपणा हे या आत्मकथनाचं दुसरं वैशिष्ट्य मानलं गेलं आहे. तिसरं आहे सामाजिक संदर्भ. आपल्याला माहिती आहे की व्यक्ती समाजामध्ये जो राहतो आहे, समाजाशिवाय तो जगूच शकत नाही. समाजप्रिय प्राणी म्हणून व्यक्तीचा अलौकिक असं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून समाजाचा संदर्भ देणे हे आत्मकथनाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. ज्या समाजात तो राहतो त्याच्या वातावरणामध्ये त्याच्या परिस्थितीनुरूप त्याचं व्यक्तिमत्व घडत असतं. त्याच्यावर झालेले संस्कार या व्यक्तिमत्वातून आलेले आहेत. आणि म्हणूनच हे व्यक्तिमत्व दिलखुलास आहे की तो एखाद्या ठिकाणी कोमेजून गेलेला आहे, त्याला कुठल्याही प्रकारचं तिथे जाण्यासाठी वाट शिल्लक राहिलेली नाही किंवा त्याला मार्गच क्रमण करता आलेला नाही. त्याला तिथे तो अयशस्वी ठरला आहे की त्याच्या प्रगतीचा लढा जिंकत त्याने यशाचं उत्तुंग शिखर गाठलेलं आहे. हे सगळं बघत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं त्या आत्मकथेतलं काय लक्षात येईल तर त्याचा असलेला सामाजिक संदर्भ. आणि म्हणूनच सामाजिक संदर्भ हे देखील आत्मकथनाचं अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतरचं आहे प्रत्यक्ष अनुभूती देणारी भाषा. लेखकाची भाषा ही वेगवेगळ्या पद्धतीची असते. त्याच्या व्यक्तिमत्वावरती त्याच्या भाषेचा प्रभाव पडलेला असतो. आणि म्हणूनच प्रत्यक्षामध्ये जी अनुभूती तो देतो ती अनुभूती त्याच्या भाषेद्वारे तो ठरत असते. ती अनुभूती देत असताना ती भाषा तो जो वापरत असतो त्या भाषेतून त्याला एक प्रकारचं ज्ञान तो लोकांना देणार असतो. जे अनुभव तो देणार असतो त्या भाषेद्वारे, ती मग भाषा ग्रामीण असेल, नागरिक असेल किंवा एखाद्या प्रांतीय भाषा असेल, त्या भाषेमध्ये त्याचं जे जीवन व्यतीत झालेलं असतो ते भाषेचा प्रभाव त्याच्यावर असतो. जो संस्कार असतो ती भाषा त्याच्या आत्मकथनेचा एक अत्यंत नकळत असा अविभाज्य घटक बनून जाते. आणि म्हणूनच भाषेची आदानप्रदानता, भाषेचं अतिशय मौलिक असं घटक हा आत्मकथनाचा एक महत्त्वाचा भाग आहे असं म्हटलं जातं. आपल्या पुन्हा पाठ्यपुस्तकामध्ये लक्ष्मण माने यांचे उपराय नावाची आत्मकथन आलेलं आहे. हे आत्मकथन पुनश्च सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात वाचावं आणि त्यानंतरचे स्वयंअध्ययनासाठी प्रश्न जे विचारले आहेत त्याची उत्तरं स्वतः सोडवावे आणि सहकार्य करावं. 7वा महत्त्वाचा मुद्दा आहे ललित निबंध. आता ललित निबंधामध्ये सुद्धा वैचारिक ललित निबंध आणि ललित निबंधाचं जे आत्मरूप आहे ते आत्मस्वरूप कसं आहे त्याचा विचार करण्यात आलेला आहे. विशिष्ट विषयावरती चिंतन मनन केलं जातं आणि या चिंतन मननातून आपल्याला ज्या गोष्टी प्रत्यक्षात समोर येतात त्या म्हणजे या निबंधाद्वारे आलेल्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टीतून किंवा या चिंतन मननातून आपल्याला काही ज्या ठराविक गोष्टी दिसतात त्या ठराविक गोष्टी म्हणजे व्यक्तिगत त्याचं भान किती आहे. प्रत्येक गोष्ट किंवा जी प्रत्येक निबंध लिहित असताना त्या लेखकाचा, निबंधकाराचा वैचारिक दृष्टिकोन हा सगळ्यात प्रबळ असला पाहिजे. वैचारिकतेतून आत्मीयतेतून तो व्यक्तिगत त्याचं भान कसं आहे याचा विचार त्याने केले पाहिजे आणि त्याने ते स्वतः केलेले चिंतन असायला हवे. अर्थातच वैचारिक लेखनातून किंवा वैचारिक निबंधातून
हा व्यक्ती जो विषय असेल त्या विषयावरती स्वतः मंथन करून चिंतन करून त्यावर तो विचार त्याला इतरांचे घेतलेले अनुभव तो देऊ शकतो, परंतु त्यातून त्याला काय अभिप्रेत आहे हे त्याला सांगणं जास्त गरजेचं असतं. आणि म्हणूनच ललित निबंधाची या अनुषंगाने काही वैशिष्ट्ये सांगितली आहे. त्या वैशिष्ट्यांमधलं पहिलं वैशिष्ट्य आहे कथनपर आणि काव्यात्मक स्वरूप. ललित निबंधाचं स्वरूप हे कथनपर असतं, म्हणजे कथेच्या अनुषंगाने पण ललित निबंध सांगितला जाऊ शकतो किंवा काव्यात्मक स्वरूप सुद्धा लेखकाची दृष्टिकोन किंवा लेखकाचा जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे त्या पाहण्याच्या दृष्टिकोनातून तो लेखक त्याला कसं स्वरूप द्यायचं हे प्रत्यक्ष त्याचा तो निर्णय असतो. आणि म्हणूनच काव्यात्मक किंवा लेखनातून दिलेला जो निर्णय आहे तो निर्णय कथनपर असाही असू शकतो. मी युक्त अनुभव आपण आत्ताच बघितलं की स्वतः त्याला आलेले अनुभव हे महत्त्वाचे असतात. त्याच्यामुळे मी युक्त अनुभव हे ललित निबंधामध्ये वैचारिक निबंधामध्ये जास्त महत्त्वाचे असतात. मीला स्वतःविषयी असणारी आत्मीयता असायला पाहिजे, कारण आत्मीयतेशिवाय आपण वैचारिकतेला करू शकत नाही. आणि म्हणूनच आत्मीयता ही अतिशय महत्त्वाची या वैचारिक निबंधात असावीच लागते. सौंदर्ययुक्त मूल्यदृष्टीने जीवनानुभव घेणारा हा मी असतो. आपल्या या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्या या घटकामध्ये कवी ग्रेस यांची चिमण्या ही आत्मकथनपर एक कथा दिलेली आहे किंवा हा ललित निबंध दिलेला आहे. तोही निबंध या प्रसंगी मी असं सांगेल की आपण सर्वांनी तो वाचावा आणि त्याच्यानंतरही स्वयंअध्ययनासाठी जे मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्यांचा किंवा त्या प्रश्नांचा उहापोह करावा. थांबू.